नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, समजून घ्या आणि तुमच्या घरामध्ये कोणी जर तुमचा पाल्य असेल, तो पहिलीला ॲडमिशन तुम्हाला घ्यायचं असेल, तुमच्या घरात असेल, तुमच्या नातेवाईकांमध्ये असेल, तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये असेल, तुमच्या कॉलनीमध्ये असेल, तुमच्या सोसायटीमध्ये असेल, तर त्यांनाही सांगा. कारण पहिलीला ॲडमिशन घेताना गव्हर्नमेंटची स्कीम आहे. 25% ॲडमिशन हे राईट टू एज्युकेशनमधून होत असतात. म्हणजे यामध्ये तुम्हाला स्कूलची फी पूर्णतः माफ असते. सो यासाठी तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फॉर्म कधी सुटणार आहे RTE 2026-27च्या ॲडमिशनसाठी आणि त्यासाठी पात्रता काय असणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न टाकून द्या. सो 2024-25चं तुम्हाला दाखलं. 2025-26 जर बघितलं आपण तर 2025-26ला फॉर्म कधी सुटले होते, तर 25-26चे फॉर्म बघा. फॉर्म सुटले होते डिस्ट्रिक्ट वाईज फॉर्म आहे बघा. स्कूलला रजिस्ट्रेशन करायला वेळ दिला होता बघा डिसेंबर-जानेवारीमध्ये. 18 डिसेंबरपासून ते 16 जानेवारीपर्यंत वेळ दिला होता स्कूलला रजिस्ट्रेशन करायला. म्हणजे जेवढे स्कूल आहे महाराष्ट्रामध्ये त्या स्कूलला इथे नोंद करावं लागते. त्यांचे 25% ॲडमिशन हे RT मधनं भरावे लागतात. हे कंपल्सरी आहे. सो स्कूलचं रजिस्ट्रेशन होतं जिल्ह्यानुसार बघा, डिस्ट्रिक्टनुसार. हे सगळे आपले 36 जिल्ह्यांचं हे रजिस्ट्रेशन होतं आहे. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन जे होतं, जे आपल्या पाल्यासाठी पालकांना करायचं होतं, त्याची डेट ओपन झाली होती बघा 14 जानेवारीपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत. मग याचाच अर्थ तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस, रजिस्ट्रेशन, स्कूल रजिस्ट्रेशनची प्रोसेस या मंथमध्ये सुरुवात होऊन जाईल आणि साधारणतः जानेवारीच्या मिडपासून तुम्हाला काय RTEचे फॉर्म भरायचे आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होईल, जास्तीत जास्त फॉर्म भरायला सुरुवात होईल. मग ही फॉर्म भरल्यानंतर तुमची लॉटरी ओपन होते. लॉटरी ओपन होते सुद्धा फेब्रुवारीमध्ये आणि ॲडमिशन प्रोसेस बघा फेब्रुवारी-मार्चमध्ये चालू होऊन जाते. फेब्रुवारी-मार्चमध्ये ॲडमिशन प्रोसेस सुद्धा चालू होऊन जाते. तर तुम्हाला माहिती असेल CBSE पॅटर्नच्या ज्या स्कूल्स आहेत त्या लवकर चालू होतात. तर त्याच्यामुळे हे ॲडमिशन प्रोसेस लवकर ठेवली जाते. सो तुम्हाला जर RT मधनं फॉर्म भरायचा असेल तुमच्या घरातल्या कोणाचा किंवा नातेवाईकांमधल्या कोणत्याही पाल्याचा, तर तयारीत राहा. ह्या मंथ एंडपर्यंत गुड न्यूज भेटणार आहे. म्हणजे काय, ही लिंक ओपन होईल स्कूल रजिस्ट्रेशनची. त्यामुळे तुम्ही बघू शकता कोणती स्कूल ॲड झाली आहे. तुमच्या घराजवळची स्कूल आहे का ते पण तुम्ही चेक करू शकता. तुमच्या घराजवळच्या जेवढ्या स्कूल येतात अशा 10 स्कूल तुम्ही निवडू शकता इथे RT मधून. आणि मग कोणतरी एका स्कूलला ॲडमिशन झालं तर त्या ठिकाणी तुमचं टोटल 8वी पर्यंत शिक्षण फ्री होऊन जातं, लक्षात घ्या. सो तुम्हाला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फॉर्म भरायचा आहे. त्याची सगळी अपडेट तुम्हाला मी ह्या चॅनलवर देणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही माहिती पाहिजे असेल, मिस होऊ नये तुमच्यापासून, त्यासाठी काय करा, हा चॅनल आत्ता खाली सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईबवर क्लिक करून सबस्क्रिप्शन करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. जेणेकरून तुम्हाला मेसेज जाईल, काही RT बद्दल काही व्हिडिओ अपडेट आला की तुम्हाला मेसेज जाईल आणि तुमच्याकडे मिस होणार नाही. सो चॅनल सबस्क्राईब करा आणि याच्यावरती भरपूर सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी घेत असतो. जसं की ऑलिम्पियाड एक्झाम आहे, पहिलीला पण ऑलिम्पियाड एक्झाम आहे. त्यानंतर RTच्या NTS, MTS, नवोदय, स्कॉलरशिप अशा एक्झामची माहिती पण मी देत असतो आणि फ्री स्वरूपात लेक्चर पण आमचे चालू आहे. आता यामध्ये पात्रता काय आहे बघा. जसं की 25-26चं मी तुम्हाला दाखवतो इथे. 25-26चं सांगितले कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत. माध्यम आणि बोर्ड जर विचार केला आपण तर कोणत्या शाळा आहेत, तर बघा सर्व माध्यमाच्या शाळा इथे तुम्ही फॉर्म इथे अप्लाय करू शकतात. सर्व बोर्ड म्हणजे कोणते, राज्य मंडळ, स्टेट बोर्ड, CBSE असेल, ICSE असेल व IB सगळेच बोर्ड आणि सगळेच स्टेट, सगळेच माध्यम, मराठी माध्यम, हिंदी माध्यम, इंग्लिश माध्यम, उर्दू माध्यम 100% तुम्ही करू शकता. त्यातल्या काही स्कूल असेल अनुदानित असेल, विना अनुदानित असेल, कायम विना अनुदानित असेल, स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे प्रायव्हेट आहे ना, प्रायव्हेट स्कूल भरपूर आहे. तुम्हाला मुलाला प्रायव्हेटमध्ये टाकायचं आहे ना, मला बरोबर की नाही. सो त्यासुद्धा स्वयं अर्थसहाय्यित प्राथमिक सर्व शाळा जेथे वर्ग पहिली किंवा पूर्व प्राथमिक स्तरावरील आहे, मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्याक शाळा वगळून बाकी सगळ्या स्कूलमध्ये तुम्ही इथे RT मार्फत ॲडमिशन घेऊ शकतात. मग कुठे घेऊ शकता हे कळलं. पहिलीला ॲडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे, पहिलीला. मग त्यामध्ये पात्रतेमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे एज लिमिट काय. बघा एज लिमिट काय, तर एज लिमिट तुम्हाला माहिती आहे 31 डिसेंबरपर्यंत. बघा प्रत्येक वर्षातलं 31 डिसेंबर तुम्हाला पकडायचं आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुमच्या पाल्याचं वय, 31 डिसेंबरपर्यंत तुमच्या पाल्याचं वय किती असावं लागेल, 6 किंवा 6+ वर्ष असावं लागेल. या संदर्भातला एक महत्त्वाचा GR आहे. तो GR पण मी तुम्हाला दाखवतो. तो GR पण तुम्हाला मी दाखवतो बघा. जस्ट वेट करा. तो GR पण मी तुम्हाला दाखवतोय. यामध्ये GR तुम्हाला दाखवतो बघा. हा GR आला बघा 10 जानेवारी 2025 हा GR आहे. ओके,
जस्ट मिनिट. या जी आर मध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, सन 25-26 या शैक्षणिक सत्रात RT 25% ऑफलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबतचा हा जी आर आहे. ओके, ह्या जी आर मध्ये काय वय दिले त्यांनी, तर ह्या जी आर मध्ये पहिलीला ऍडमिशन घेण्यासाठी कमीत कमी वय तुमचं 6 किंवा 6+ वर्ष लागेल. 31 डिसेंबर त्या वर्षाचं काउंट करायचं, म्हणजे 31 डिसेंबर 2025 ज्या मुलाचं वय हे 6 वर्ष किंवा 6 वर्ष प्लस असेल असा प्रत्येक पालक आपल्या पाल्याचं इथे ऍडमिशन RT मार्फत घेऊ शकतो. आता ह्याला सर 6+ ठीक आहे, याला 15 दिवस मागे पुढे त्यांनी दिलाय वेळ बघा, 15 दिवसांचा वेळ दिलाय, 15 दिवसांचा वेळ त्यांनी दिलाय, जास्तीचा वेळ म्हणजे कमी बसत असेल तर तो भरू शकतो फॉर्म. आता परत हा प्रश्न येतो, सर मग कधीपर्यंत 6 वर्ष, 6+ असेल, 6.5, 7 वर्ष असेल तर काय, 6+ असणारा पाल्य पहिले ऍडमिशन घेऊ शकतो. मग पुढचा मुद्दा हा येतो, पुढचा मुद्दा इथे दाखवतो मी तुम्हाला बघा. एक जी आर जो आहे तो जी आर मध्ये असं पण उल्लेख आहे परत, तुम्हाला इयत्ता पहिले ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर 1 जुलै 2017, आता हे वयोमर्यादा डिसेंबर पर्यंत पकडली जाते, 18 वगैरे सोडून द्या तुम्ही, 31 डिसेंबर पर्यंत तुमच्या पाल्याचं वय, मुलाचं वय 6 वर्ष कमीत कमी असावं लागतं. मॅक्सिमम 7 वर्ष 5 महिने 30 दिवस असणारा विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो. आता तुम्हाला सर हे प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी असं काय, तर या संदर्भात आहे ना, या संदर्भात सध्या मागच्या वर्षी ऍडमिशन प्रोसेस राबवलीच नाहीये. सो ह्या वर्षी जर राबवली तुम्ही सांगतो अपडेट तुम्हाला, पण सध्या पहिलीसाठी ऍडमिशन घ्यायला हे तर 100% असणार आहे. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजीचं डिटेल्स मी तुम्हाला नंतर सांगतो, अपडेट देतो जेव्हा ऍड येईल. पण जे विद्यार्थी, जे पालक आहे आपल्या पाल्याला इथे एनरोल करू इच्छितात त्यांनी तयारीत राहा. याचे डॉक्युमेंट कोणते लागतात, फॉर्म कसा भरायचा, काय काय डॉक्युमेंट आत्ता काढून ठेवणं गरजेचं आहे, सगळ्या गोष्टी मी अपडेट तुम्हाला देणार आहे. ते अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. त्यासाठी काय करा, हा जो चॅनल तुम्ही बघत आहात हा सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. ओके, सो RTची इन्फॉर्मेटिव्ह सिरीज तुम्हाला मी सगळं देणार आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकून ठेवा, पालकांनी विशेषतः कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकून ठेवा, त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओ देतो. आणि अशी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करून ठेवा, कराल का लाईक करून टाका आणि प्रश्न कमेंटमध्ये टाका. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी काय कराल, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडनं याची अपडेट मिस होणार नाही. ओके, सो पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.